आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाने एल्गार पुकारला। उद्या नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणार आहे। नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथून या मोर्चाला सुरुवात होईल। तर आरक्षणाबाबतचा 2 सप्टेंबरचा जी रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर आझाद मैदानात ओबीसी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठ्यांच्या आरक्षण शासनादेशाला कुणबींनी विरोध केलाय। इथं जो जरांगे पाटलांनी ह्याच मैदानावरती जो मोर्चा घेतला होता त्याला आमचा कुणबी समाजाचा पूर्ण विरोध आहे। कारण त्यांनी ज्या अटी सरकारसमोर मांडलेत तो हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेऊन त्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा कुणबी असे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही। तर याच बाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जय पवार। मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावरती भव्य असा मोर्चा झालेला पाहायला मिळाला। यानंतरच 2 सप्टेंबरला सरकारच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला। मात्र या निर्णयावरती आता ओबीसी समाज कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। आज मुंबईच्याच आझाद मैदानावरती ओबीसी समाजाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आलं। राज्यातल्या विविध ठिकाणावरनं ओबीसी बांधव जो आहे तो या आझाद मैदानावरती आलेला पाहायला मिळाला। त्याचसोबत त्यांची प्रामुख्य मागणी हीच होती की हैदराबाद गॅजेट जे आहे ते हे रद्द करावेत। मात्र आज याच आंदोलकांना भेटीसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले। या सर्व आंदोलकांशी त्यांनी चर्चा केली। मात्र त्याचसोबत त्यांनी आश्वासित सुद्धा केले की या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपण या संदर्भातली बैठक सुद्धा लावू आणि यामधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे आता या चर्चेनंतर तुर्तास तरी ओबीसी समाजाचं आजचं आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलं आहे। मात्र राज्यभरातून आलेला हा ओबीसी समाज जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया देत आहे। त्यामुळे आता राज्य सरकारच्या वतीने नेमकी काय भूमिका घेतली जाणार, यांच्या आरक्षणाबाबत काय निर्णय घेतले जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।